श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या वर्षातील पहिलीच अमावस्या आहे आणि उद्या 18 जानेवारी वार रविवार मौनी अमावस्या ही वर्षातील पहिलीच अमावस्या असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग हा देखील निर्माण झालेला आहे आणि सर्वार्थ सिद्धी योग हे सर्व पाप संकट अडचणी दूर करण्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. या मौनी अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले, सेवा केल्या तर संपत्तीचे सुख तर मिळणारच आहे, परंतु उत्पन्नही आपलं दुपटीने वाढत असतं. या मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात. बरेच जण गंगा त्रिवेणी संगम या ठिकाणी सुद्धा स्नानाला जात असतात. परंतु सर्वांनाच आता या पवित्र ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं आजकालच्या या काळामध्ये शक्य आहे का? तर नाही. म्हणून घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल. तसेच ही वस्तू टाकून स्नान केल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होऊन कुटुंबावरती कधीच वाईट संकट विघ्न येणार नाही. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. त्यामुळे अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये स्नान करायचं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी मौनी अमावस्येला करायचा आहे. हा उपाय अगदी आपल्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. जर या दिवशी तुम्हाला एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदींमध्ये स्नान करणं शक्य असेल तर आवर्जून करा किंवा मग घरीच या वस्तू टाकून स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. पण ते तुम्हाला शक्य नसेल तर घरीच तुम्हाला काही वस्तू ज्या आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या तुम्ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि या पाण्याने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्याला उद्याच्या दिवशी ते पाणी टाकून स्नान करायचं आहे. असं म्हणतात की मौनी अमावस्या वर्षातील पहिलीच अमावस्या असते आणि या दिवशी आपण या पद्धतीने जर स्नान केलं तर संपूर्ण वर्ष जे आहे तर ते आपल्याला आनंदाचं, सुख समृद्धीचं, भरभराटीचं जात असतं. आता हे स्नान तुम्ही रविवारी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून केलं तरी देखील चालेल, कारण की बघा ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता जे आहेत तर ते स्नान करत असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये ज्या काही सकारात्मक लहरी आहे तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात. दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी तुम्ही पहाटे 4 वाजलेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर मग तुम्ही ज्यावेळी स्नान करणार आहे त्यावेळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करून बघा. ही जी वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून बघा. तुम्हाला काय फरक जाणवतो नक्कीच तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये जाणवायला सुरुवात होईल. कारण की बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या परिणाम करत असतात आणि मौनी अमावस्या म्हटलं की या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या पाण्याने स्नान केलं तर आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी, दुःख, दारिद्र्य, पितृदोष देखील दूर होतो. बऱ्याच वेळा कष्ट
कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होते असं नाही, म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भरभरून साथ मिळावी, आपल्या मनातील ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या मौनी अमावस्येला करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा अशी तुमची माझी प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी कुबेरांची कृपा दृष्टी आपल्याला मिळावी, आपल्या सर्व आर्थिक समस्या, अडचणी, गरिबी, दारिद्र्य दूर व्हावं, आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं, यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. कारण की बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा काही ग्रह दोष आपल्या कुंडलीमध्ये असेल किंवा मग आपले कुंडलीमधले ग्रह कमकुवत झालेले असेल तर आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही, पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही, काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा हा परत बाहेर निघून जातो. म्हणजेच काय, पैसा येतोय पण तो खर्च होतोय, आपल्या कष्टाला यश मिळत नाही. म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टाला, मेहनतीला नक्कीच फळ मिळेल. तुमच्या कुंडलीतले सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतील. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल तर हा शत्रू गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात. समोर खूप चांगलं बोलतात, गोड बोलतात, परंतु ते आपल्या मागं वाईट कसं होईल याचा तो नाद प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा आपल्या आयुष्यात काही वाईट साईड गोष्टी घडतात तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद होतो. बघा, अशा गुप्त शत्रूंचा किंवा अशा समोरून वार करणाऱ्या शत्रूंचा नाश होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी आपलं मन, शरीर, आत्मा शुद्ध आणि पवित्र होत असतो. बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो, जेव्हा बाहेर जातो तिथली जागा चांगली नसते, त्या जागेवरती काहीतरी विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि तिथे जाऊन आपण थांबत असतो. जेव्हा आपण तिथून आपल्या घरात येतो त्यावेळी ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये काही अडचणी, अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होते. अमावस्या ही तिथी अशी आहे, हा दिवस असा आहे की या दिवशी नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती किंवा पितृदोष, नजरबाधा दूर करण्यासाठी जे काय आपण उपाय करतो ना तर ते खूप प्रभावशाली ठरत असतात. कारण की ही तिथी यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावशाली आणि महत्त्वाची मानली जाते. हा उपाय तुम्हाला रविवारी अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे बकेट भरून आणि आंघोळीच्या पाण्याच्या बकेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. या दिवशी आपण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही, म्हणून आपल्याला घरीच थोडंसं गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. असं म्हटलं जातं की या दिवशी गंगाजल हे अमृतासमान मानलं जातं आणि जर आपण हे गंगाजल थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं, मिक्स केलं तर आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म, वाईट भोग, दुःख, दारिद्र्य, पितृदोष हे दूर होतात. आपलं शरीर हे अमृतासारखं शुद्ध आणि पवित्र होतं. म्हणून तुमच्याकडे जर गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही टाका, नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य, आपलं पूजेच्या वस्तू मिळतात, सामान मिळतं, तिथे तुम्हाला गंगाजलची बॉटल जी आहे तर ती अगदी 20-25 रुपयापर्यंत मिळून जाईल. आता हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. यानंतरची वस्तू म्हणजे खडे मीठ किंवा मग बारीक मीठ. तुमच्याकडे सैंधव मीठ असेल, गुलाबी लालसर कलर असतो बघा सैंधव मीठाचा, तर ते मीठ तुम्ही टाकू शकता. एक चिमूटभर ते मीठ टाकायचं आहे. या दिवशी मीठ टाकून मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होत असते आणि याने स्नान करणं खूप शुभ मानलं जातं. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे थोडेसे काळे तीळ. चिमूटभर काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे, अगदी चिमूटभर टाकायचे आहे. पितरांना शांती मिळण्यासाठी, पितृदोष कमी करण्यासाठी तिळाचा वापर जो आहे तर तो आवर्जून करायचा आणि म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून
स्नान केल्याने पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। बघा, देवतांच्या आशीर्वादापेक्षाही पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती असणं खूप गरजेचं महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा पितर आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात। आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे एक गुळाचा खडा। अमावस्येच्या दिवशी गुळ टाकून जर आपण स्नान केलं तर धनलाभ होतो। समृद्धीसाठी गुळ हा खूप फायदेशीर मानला जातो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी गुळ टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला प्रचंड धनलाभ होण्याची दाट शक्यता असते। माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते। यानंतर तुम्हाला त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं। प्रत्येक वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। स्नान करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र पठण करायचा किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही जप करू शकता। स्नान करून झाल्यावरती तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे एक लोटा भरून शुद्ध प्यायचं पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये काळे तीळ तुम्हाला चिमूटभर टाकायचे आणि हे जे पाणी आहे तर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे। दक्षिण दिशेला हे लोटाभर पाणी तीळ टाकून तुम्हाला अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे। कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा, पूर्वजांची दिशा मानली जाते। या दिवशी पूर्वज जे आहेत तर ते दक्षिणेकडून मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि जेव्हा आपण हे तिळाचं पाणी त्यांना अर्पण करतो त्यावेळी ते पाणी ग्रहण करून तृप्त होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद आपल्याला देत असतात। यामुळे प्रखर पितृदोष हा देखील हळूहळू दूर होतो। म्हणून या दिवशी प्रत्येकाने दक्षिण दिशेला तोंड करून काळे तीळ घालून पाणी जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे। यानंतर या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांचं विधिवत पूजन करायचं आहे। या दिवशी देवांना सुद्धा आपल्याला स्नान घालायचं। या दिवशी दह्या दुधाने किंवा मग पंचामृताने स्नान घातलं तरी देखील चालेल। आता यानंतर परत आपल्याला पंचामृताने स्नान घातल्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालायचं। नंतर मूर्ती आपल्याला कोरडी करून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे। विधिवत पूजन करायचं। धूप दीप अगरबत्ती लावून घरामध्ये वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं। आणि त्याचप्रमाणे या दिवशी घरातील एका तरी व्यक्तीने आवर्जून व्रत करावं। तसं आपण प्रत्येक अमावस्येला व्रत करत नाही, परंतु असं म्हटलं जातं की अमावस्येला घरातील एकतरी सदस्याने व्रत करावं जेणेकरून घरातील सर्व दोष अडचणी संकट दुःख गरिबी ही दूर होत असते आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी वैभव यायला सुरुवात होते। त्याचप्रमाणे मौनी अमावस्येचा दिवस हा भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी देवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती आपल्याला एक लोटा पाणी जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे। कारण की असं म्हटलं जातं एक लोटा जल सारे समस्या का हल। आपल्याला एक लोटा पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना त्यामध्ये आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहे, एक बेलपत्र टाकायचं आहे, एक अखंड तांदूळाचा दाणा टाकायचा आहे आणि हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। पांढरी फुलं तुमच्याकडे असेल तर पांढरी फुलं तुम्ही पाण्यामध्ये टाका, शिवलिंगावरती अर्पण करा। मग देवादिदेव महादेवांचा साज शृंगार जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करा। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। कारण की देवादिदेव महादेव हे अतिशय अत्यंत खूप भोळे आहेत, परंतु त्यांनी जर एकदा आपल्याला आशीर्वाद दिला तर जीवनात आपलं कल्याणच होतं। आणि ते सर्व देवादिदेव महादेव आहेत, सर्वांपेक्षा देवांपेक्षा महान देव आहेत, म्हणून त्यांना देवादिदेव महादेव म्हणत असतात। म्हणून आपण त्यांची उद्याच्या दिवशी आवर्जून सेवा भक्ती जी आहे तर ती करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला देवादिदेव महादेवांचं स्मरण करायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे। जिथे कुठे आपल्याला बेलाचं झाड मिळेल तर बेलाच्या झाडाला सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून एक लोटा पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। आपले दोन्ही
आणि हात लावून आपल्या मनातील इच्छा बेलाच्या झाडाला सांगायची आहे, व्यक्त करायची आहे. कारण की बेलाचं झाड हे माता पार्वतीच्या अश्रूपासून तयार झालेलं आहे. म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आणि आशीर्वाद घ्यायचा आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.